कोकणात शेळीपालन हा व्यवसाय फार कमी प्रमाणात पाहायला मिळतो. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमित भोसले या उच्च शिक्षित तरुणानं मुंबईतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून तळवडे गावी शेळीपालन व्यवसाय सुरू केलाय. शेळीपालनाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि अभ्यासातून त्याने हा व्यवसाय 100% यशस्वीही करून दाखवलाय. आज आपण त्याचीच यशोगाथा पाहण्यासाठी कोकणातील तळवडे गावी जाणार आहोत. सुमित भोसले यानं BSc फिजिक्सचं शिक्षण घेतलंय. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबईत एका मासिकासाठी काम करणाऱ्या सुमितनं नोकरी सोडून थेट गावी येऊन शेळीपालन व्यवसाय सुरू केलाय. 2012 सालापासून तो शेळीपालन व्यवसायात काम करत असून आज त्याच्या प्रकल्पाला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. शेळीपालन व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी सुमितनं विविध पर्यायांमधून शेळीपालन व्यवसायाचीच का आणि कशी निवड केली हे त्याच्याकडूनच जाणून घेऊया. 12-13 वर्षापूर्वी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जवळपास 7-7.5 वर्ष मी नोकरी केली आहे ॲज अ करस्पॉन्डंट एका मासिकासाठी मुंबईमध्ये. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे जॉब चालू असताना साधारणपणे 2012च्या दरम्यान मी माझ्या शेळीपालन प्रकल्पाला सुरुवात केलेली आहे. तर मी मुंबईत असतानाच हा विषय आमच्या डोक्यात चालू होता. मुळात ही जी जागा जिकडे आता आम्ही सध्या काम करतो ती जागा होती आमच्याजवळ आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे म्हणजे गावात येऊन एखादा प्रोजेक्ट करायचा आमच्या मनात होतं खूप आधीपासून. पण मग ते नक्की काय करायचं असा सगळा विषय, त्याबद्दल खूप अभ्यास आणि खूप सारी माहिती आम्ही गोळा केली. आणि त्याच्यामध्ये गोपालन म्हणजे डेअरीचं काम आलं किंवा पोल्ट्रीचं काम आलं किंवा शेळीपालनाचे एक 3 पर्याय आमच्या समोर त्यावेळेला होते. आणि त्याच्यातनं मेनली शेळीपालनच निवडण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्यासाठी ते करण्याजोगं होतं किंवा मला असं वाटलं की मी हे कॉन्फिडेंटली करू शकतो. आणि त्यामुळेच आम्ही बेसिकली शेळीपालन करायचं ठरवलं. कोकणात कुठंही बंदिस्त शेळीपालन प्रकल्प नसल्यानं आपला शेळीपालन प्रकल्प यशस्वी होईल की नाही याबद्दल त्याला कुणाकडून काहीच माहिती मिळत नव्हती. तरी देखील सुमितनं मोठ्या धाडसानं शेळीपालन व्यवसायात उडी घेतली. शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीलाच त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागलाय. यातील सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे शेळ्यांसाठी लागणारा चारा कुठून आणायचा. कारण कोकणात भात शेती सोडली तर इतर कोणतीही शेती केली जात नाही. त्यामुळे चाऱ्याचं नियोजन करणं त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं. साधारणपणे आम्हाला असं जाणवलं की ह्याच्यामध्ये चारा हा जो विषय, कारण आम्ही कोकणात काम करणार होतो आणि कोकणामध्ये तसं आमच्याकडे सेट एक्झाम्पल की बाबा जिकडे प्रॉपर बंदिस्त शेळीपालन होतंय असं बघण्यासारखं एकही प्रोजेक्ट नव्हता. सो त्यामुळे मग जिकडे कुठे आम्ही बघत होतो, जिकडे अवेलेबल होतं तिकडे जाऊन आम्ही माहिती घेतली. आणि मग त्याच्यात आम्हाला साधारणपणे असं कळलं की जर कोकणात व्यवस्थितपणे बंदिस्त शेळीपालन करायचं असेल तर त्याच्यातलं चाऱ्याचं नियोजन जे खूप महत्त्वाचं आहे. कारण आमच्याकडे म्हणजे फॉर दॅट मॅटर कोकणामध्ये तशी वेगळी चाऱ्याची अशी शेती कोणती होत नाही आणि जी काही शेती होते ती भात शेती होते मोठ्या प्रमाणात. सो त्याच्यामुळे चारा हा जो विषय होता हा आमच्याकडे पहिल्या दिवसापासून खूप तितकाच महत्त्वाचा होता. आणि मग त्याच्याबद्दल आम्ही सगळं काम करायला सुरुवात केली की चाऱ्याची कुठली लागवड करता येईल, कशी लागवड करता येईल. आणि मग ते प्रॉपर कॅल्क्युलेशन करून आपण शेळीपालन करायला 2012मध्ये सुरुवात केली. सुमित भोसले यानं आपल्या शेळीपालन व्यवसायाच्या प्रकल्पाला कॅलिफोर्निया 30 हे नाव देऊन विशेष ओळख मिळवून दिले. परंतु हे नाव त्यानं शेळीपालन व्यवसायाला का दिलंय, त्यामागचा उद्देश काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आमचं जे काही नाव आहे कॅलिफोर्निया 30 फार्म्स, त्याच्याबद्दल आम्हाला बरेच जण विचारतात. आणि मुळात आमचं हे नाव ठरवण्याचं उद्देश ते होतं की लोकांनी त्याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे जेणेकरून ते लक्षात राहील. आणि त्याच्यासाठी मग अगदीच काहीतरी आउट ऑफ द बॉक्स विचार करण्यापेक्षा काहीतरी रिलेशन करता येईल. तर मग कोकणचा कॅलिफोर्निया हा जो एक कन्सेप्ट होता त्या कन्सेप्टचा थोडंफार आपण म्हणतो लेव्हरेज करणं, तसं करून मग कोकण त्याचा के, मग तो कॅलिफोर्नियाला सीच्या ऐवजी के लावून मग ते कॅलिफोर्निया 30 असं करून ते आम्ही प्रकल्पाला व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून एक ब्रँड तयार करण्याच्या दृष्टीने आपण ह्या नावाचा विचार केला. जेव्हा प्रत्यक्षात शेळीपालन व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा सुमितनं कोकणातील स्थानिक जातीच्या शेळ्यांचीच निवड केली. या शेळ्या मुक्त संचार पद्धतीनं संगोपन केलेल्या होत्या. सुरुवातीला त्यानं 10 शेळ्यांची निवड करून त्यांचं बंदिस्त पद्धतीनं संगोपन सुरू केलं. परंतु दुर्दैवानं यातील 6 शेळ्या काही महिन्यातच दगावल्या. त्यामुळे आपलं काय चुकतंय आणि काय सुधारणा केली पाहिजे हे सुमितला शिकायला मिळालं. त्यानंतरची 2 वर्ष अनुभवातून शिकत सुमितनं त्याचा शेळीपालन व्यवसाय यशस्वी केलाय.
मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर आता सुमितच्या फार्मवर तब्बल 150 पेक्षा अधिक शेळ्या आणि त्याही वेगवेगळ्या जातीच्या पाहायला मिळत आहेत. प्रोजेक्ट मोठा करायचा होता, पण प्राणी कमी सुरुवातीला घेऊन जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित सांभाळता येतील. मग त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता की कोणत्या जातीचे प्राणी घ्यायचे, की जे आत्तासुद्धा आम्ही सगळ्यांना, जे आमच्याकडे नवीन माणसं येतात त्यांना सुद्धा आम्ही तेच सांगतो की सर्वात पहिले स्थानिक प्राणी जे आहेत त्यांच्यापासून सुरुवात केली पाहिजे. आणि मग त्याच अनुषंगाने आम्ही सुद्धा जेव्हा सुरुवात केलेली 2012 साली, तेव्हा एक 10 स्थानिक शेळ्या म्हणजे ज्या आमच्या इकडे ऑलरेडी अवेलेबल होत्या, आमच्या इथे फिरस्त पद्धतीने मोठ्या प्रमाणात शेळीपालन होत होतं तेव्हासुद्धा, तर त्याच्यापैकीच आम्ही एक 10 शेळ्या निवडल्या आणि मग त्यांना आम्ही बंदिस्त करायचा प्रयत्न केला. आणि मग तिकडे आमचं खरं काम सुरू झालं. आणि ती जी काही शिकवण आम्हाला त्यावेळेला मिळालेली ती आम्ही आत्तासुद्धा वापरतोय. आत्तासुद्धा आमच्याकडे खूप नवीन प्राणी सतत चालू असतात, नवीन प्राणी येत असतात, त्यांची विक्री होत असते. पण ती जी शिकवण, नवीन प्राणी आल्यानंतर त्यांचं जे काही संगोपन करताना जी काही काळजी घ्यायची आहे, ती जी शिकवण आम्हाला त्यावेळेला मिळाली. कारण काय झालेलं असं की सुरुवातीच्या वेळेला 10 ज्या शेळ्या आम्ही घेतल्या त्याच्यापैकी साधारणपणे 6 शेळ्या आमच्याकडनं दगावलेल्या. आम्ही नवीन होतो आणि ही चूक बऱ्याच जणांनी किंवा नवीन जे शेळीपालन करतात त्यांनी करू नये म्हणून मी हे सांगतोय की जेव्हा आपण नवीन प्राणी घेतो तेव्हा त्यांना आपल्याला त्यांच्या कलाने आपल्याला त्यांचं संगोपन करणं खूप गरजेचं असतं. आणि त्याच्यासाठी मग त्यांच्या ज्या काही खाण्याच्या सवयी आहेत, त्यांच्या ज्या काही राहण्याच्या सवयी आहेत, त्या समजून उमजून जर आपण व्यवस्थितपणे शेळीपालनाला सुरुवात केली तर खूप फायद्याचं राहतं. कोकणात शेळीपालन करत असताना शेळ्यांसाठी शेड किंवा गोठा कशा पद्धतीचा असावा याचंही नियोजन करावं लागलंय. कोकणातील वातावरणानुसार सुमितनं माच अर्थात 60 पद्धतीचे शेड उभे केलेत. रात्रीच्या वेळी शेळ्या यामध्ये सोडल्या जातात, तर दिवसा शेळ्यांना थोड्याफार प्रमाणात फिरता येईल, मनसोक्तपणे चारा खाऊन पाणी पिता येईल, तसेच त्यांच्या औषध पाण्याचं नियोजन करता येईल असं बंदिस्त परंतु मोकळं शेड तयार केलंय. शेळी पालन करत असताना शेळ्यांच्या चारा पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे, तरच शेळ्यांपासून अपेक्षित उत्पन्न मिळवता येतं. सुमितनं देखील घेतलेल्या प्रशिक्षणाच्या आणि आलेल्या अनुभवाच्या माध्यमातून याचं परफेक्ट नियोजन केलंय. चाऱ्याचं नियोजन जे आहे शेळीपालनाच्या बाबतीत, पर्टिक्युलरली कोकणात शेळीपालन करत असताना हे खूप महत्त्वाचं असतं. त्याच्या आधी आपण एक स्टेप जर आलो तर मुळात कोकणात शेळीपालन करताना आपल्याला शेड बद्दल सुद्धा थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. कारण कोकणात जेव्हा आपण शेळीपालन करतो तेव्हा आपल्याला एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म ही एक गरज आहे. एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म म्हणजे आम्ही त्याला आता आमच्या स्थानिक भाषेमध्ये त्याला साठ म्हणतो, किंवा आपण त्याला माच म्हणू शकतो, माचली म्हणू शकतो, किंवा एक जमिनीपासनं वरच्या लेवलला तयार केलेला प्लॅटफॉर्म की ज्याच्यावरती शेळ्या बसल्या पाहिजेत. आता रात्रीच्या वेळेसाठी तर ही कंपल्सरी गरज आहे, कारण बेसिकली कोकणातली जी जमीन आहे ती रात्रीच्या वेळेला थंड होते आणि मग अशा थंड जमिनीवरती शेळीने बसता कामा नये. सो त्याच्याकरता त्या एलिव्हेटेड प्लॅटफॉर्मची गरज असते. बरं, आता 24 तास त्या एलिव्हेटेड प्लॅटफॉर्ममध्ये शेळ्या राहू शकतात, पण मग ते कामाच्या दृष्टीने म्हणजे साफसफाई म्हणा किंवा चारा घालणं म्हणा या दृष्टीने थोडंसं ते गैरसोयीचं काम होतं. म्हणून मग आम्ही अशा पद्धतीने काम करतो की रात्रीच्या वेळेला त्यांना आम्ही त्या एलिव्हेटेड प्लॅटफॉर्ममध्ये की जो बंद आहे त्याच्यात ऊन वारा पाऊस किंवा जी काही थंडी जर झाली चुकून मागून तर त्याच्यापासून प्राण्यांचं व्यवस्थितपणे संरक्षण होईल. आणि मग दिवसाच्या वेळेला त्यांना एका वेगळ्या कन्फाईंड एरियामध्ये, म्हणजे अगदी मोकाट पद्धतीने नाही पण एका मुक्त पद्धतीने पण एका कन्फाईंड एरियामध्ये आम्ही प्राण्यांना ठेवतो की ज्याच्यामध्ये मग त्यांचं खाणं, त्यांचं औषध, त्यांचं पाणी, त्यांना जे आम्हाला पिल्लांना टॉनिक्स द्यायचे असतात, पिल्लांना दूध पाजायचं असतं, तर हे सगळं काम आपलं दिवसभर त्या ओपन शेडमध्ये चालतं. आणि दिवसभरामध्ये त्यांचा जो काही चारा आहे तो त्यांना आम्ही पोर्शन्समध्ये देतो. म्हणजे असं होत नाही की बाबा एकदाच काय ते घालून ठेवलं आणि मग दिवसभर पाणी खातात, तसं आम्ही न करता साधारणपणे 2-2 तासाच्या गॅपने आम्ही जे काही शेळ्यांचं खाद्य आहे ते त्यांना आम्ही पुरवतो. आणि मग त्याच्यामध्ये सुका आणि ओला चारा जो आहे त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते वरती खालती होऊ शकतं. म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये सुका चारा जो आहे तो आम्ही दुपारच्या नंतर देतो, सकाळी आम्ही ओला चारा देऊन घेतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ओला चारा आम्ही दुपारच्या पुढे देतो आणि सकाळच्या वेळेला जेव्हा प्राणी साधारणपणे उपाशी असतात किंवा भूक लागलेली असते प्राण्यांना जास्त प्रमाणात, त्यावेळेला मग त्यांना उन्हाळ्याच्या दिवसात सुका चारा आम्ही सकाळी देऊन घेतो. जी त्यांना पेंड किंवा खुराक जो आम्ही देतो तो त्यांना आम्ही नेहमी सकाळच्या वेळेला देऊन घेतो. असं करून दर 2-2 तासाच्या गॅपने म्हणजे 9, 11, 1 आणि 3 असे 4 पोर्शन्समध्ये आम्ही त्यांचं जे काही दिवसभराचं खाद्य आहे ते डिवाईड करतो आणि त्यांना त्या वेळेला देत जातो. चारा पाण्याचे नियोजन केल्यानंतर शेळ्यांच्या आरोग्याच्या बाबतीत देखील नियोजन करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी कोकणातील वातावरणानुसार त्यांचं लसीकरण केलं जातं.
एप्रिल मे किंवा पावसाळ्याच्या दरम्यान शक्यतो लसीकरण टाळलं जात असल्याचं सुमित सांगतो. सुमित यांच्या कॅलिफोर्निया 30 या फार्मवर सध्या सिरोही, सोजत, आफ्रिकन बोअर, बिटल, कोकण कन्याळ आणि इतर 7 ते 8 प्रकारच्या शेळ्यांचं संगोपन केलं जातं. कोणत्याही जातीच्या शेळीचं संगोपन करत असताना त्याची मार्केट व्हॅल्यू काय आहे आणि कोणत्या मार्केटमध्ये कोणत्या जातीच्या शेळ्यांना मागणी आहे हे पाहून निवड केली जाते. त्याचबरोबर कुर्बानीसाठी ज्या प्रकारच्या शेळ्यांच्या बोकडांची मागणी असते अशा विविध प्रकारच्या जातींचं देखील संगोपन केलं जातं. शेळी पालनामध्ये विक्री योग्य शेळी किंवा बोकड्याचं वजन जितकं चांगलं तितका नफा अधिक मिळतो. त्यामुळे वजन वाढ साधण्यासाठी कोकण कन्याळ जातीच्या शेळीसोबत आफ्रिकन बोअर किंवा सिरोही जातीच्या शेळीसोबत आफ्रिकन बोअर जातीचे क्रॉस ब्रीडिंग केली जाते. यातून किमान 10 ते 15 किलोची जादा वजन वाढ साध्य होत असल्याचं सुमित सांगतो. शेळ्यांचं योग्य पद्धतीनं संगोपन केल्यानंतर पुढील महत्त्वाचा टप्पा उरतो तो म्हणजे तयार झालेल्या शेळ्यांच्या विक्रीचं नियोजन करणं. यामध्ये किरकोळ विक्रीवर जास्त भर दिला जातो. त्याचबरोबर वर्षभर येणारे विविध सण उत्सव तसेच विविध समाजातील रूढी परंपरांनुसार होणारे कार्यक्रम यावर लक्ष देऊन विक्री केली जाते. यातून वर्षाकाठी साधारण 40 ते 50 लाखांची उलाढाल होते. त्याचबरोबर शेळ्यांपासून मिळणाऱ्या लेंडीच्या विक्रीचंही नियोजन करून त्यातूनही चांगले पैसे मिळवले जातात. तर विक्रीचं नियोजन जे आहे ते आमच्याकडे वेगवेगळ्या स्तरावरती होतं. बेसिकली शेळीपालनातनं उत्पन्न घेताना आमच्याकडे 2 प्रकारे आम्ही उत्पन्न घेतो. एक तर प्राण्यांच्या विक्रीतनं आणि दुसरं म्हणजे लेंडी खताच्या विक्रीतनं. तर प्राण्यांच्या विक्रीमध्ये सुद्धा आमच्याकडे किरकोळ विक्रीवरती आमचा भर जास्त असतो की ज्यामध्ये आसपासची जी काही लोकं आहेत त्यांना लहान पिल्लं पाळायला आवडतात. मग त्यांच्यासाठी पिल्लांची विक्री असते. लग्नासाठी, देवकार्यासाठी किंवा आपण एक साधारणपणे किरकोळ मटणासाठी जी विक्री आहे की ज्याच्यामध्ये 1 ते 4 अशा संख्येमध्ये बोकड घेतले जातात तर त्याची विक्री आमच्याकडे होत असते. आणि मग त्याच्यासाठी जे फॉर एक्झाम्पल आता आपल्या भागात शिमग्याचा जो सण आहे किंवा होळीचा जो सण आहे तो बऱ्यापैकी मोठा असतो किंवा आम्ही गोव्याच्या जवळ आहोत तर तिकडे क्रिसमसच्या दरम्यान किंवा इवन ईस्टरच्या दरम्यान बोकडांची विक्री आमच्याकडे बऱ्यापैकी होते. तर तोही भाग विक्रीच्या नियोजनामध्ये आम्ही घेतो. तर अशा पद्धतीने प्लॅनिंग करून प्राणी अवेलेबल ठेवले जातात की ज्या वेळेला विक्री करायची आहे प्राण्यांची तर तसं आम्ही विक्रीचं नियोजन करतो. आणि त्याचबरोबर ब्रीडिंगसाठी सुद्धा आमच्याकडे प्राणी जातात की ज्यांना नवीन प्रकल्प सुरू करायचे असतात. मग त्यांना त्या ब्रीडिंगच्या क्वालिटीचे म्हणजे त्यांच्याकडे ते प्राणी जाऊन त्यांनी पिल्लावळ त्यांच्याकडे तयार झाले पाहिजे अशा पद्धतीचे प्राणी चांगल्या त्यांचं व्यवस्थित लसीकरण आणि त्यांची शक्य झाली तर हिस्ट्रीसुद्धा देऊन ते प्राण्यांची विक्री करायचा आमचा प्रयत्न असतो. तर हे झालं प्राण्यांच्या विक्रीचं. आणि जसं मगाशी म्हणलं बकरीची विक्री असतेच की ज्याच्यामध्ये बकरी ईदसाठी म्हणून खास बकरे वाढवले जातात आणि त्यांची विक्री केली जाते. तर अशा प्रकारे प्राण्यांची विक्री आणि लेंडी खताची विक्री ही आम्हाला खूप महत्त्वाची वाटते कारण त्याच्यातनं सुद्धा बऱ्यापैकी चांगलं उत्पन्न आम्हाला तयार करता येतं. लेंडी जी आहे ती आम्ही 3 प्रकारची लेंडी विकतो. अखंड लेंडी जी आम्हाला आमची जी काही रात्रीची शेड ज्याला आपण म्हणतो एलिव्हेटेड प्लॅटफॉर्म त्याच्या खालती जी लेंडी असते ती. त्याच्याबरोबर त्या अखंड लेंडीची पूड आम्ही तयार करून विकतो. आणि त्याचबरोबर जी काही दिवसाची शेड आहे तिकडे जी काही लेंडी आम्हाला मिळते त्याचा आम्ही कंपोस्ट करतो. अशा 3 प्रकारे आम्ही लेंडीची विक्री करतो आणि त्याच्यातनंही बऱ्यापैकी व्यवस्थित उत्पन्न आम्ही तयार करतो. आता जर हे सगळं बघत असताना वार्षिक उत्पन्नाचा जर आपण विचार केला तर मागच्या 2 वर्षातली जे काही गणित आहे ते थोडंसं कॅल्क्युलेशनमध्ये आम्हाला व्यवस्थित आणता येत नाही आहे कारण प्राण्यांची संख्या कमी करावी लागलेली करोनामुळे आणि त्यामुळे ते गणित हल्लं आहे. पण एक ऑन ॲन ॲव्हरेज जी काही आमची उलाढाल आहे त्याच्या 20 ते 25% नफा म्हणजे साधारणपणे एक अराऊंड आम्ही म्हणतो 40 ते 50 लाखाची उलाढाल आपण करतो आहे. आणि त्याच्यामध्ये एक साधारणपणे 10 ते 12 लाख नेट प्रॉफिट ओव्हरऑल अख्ख्या वर्षभरात आपल्याला या सगळ्या कामातनं मिळतं आहे. एकूणच सुमित भोसले यांनी कोकणासारख्या प्रदेशात बंदिस्त शेळीपालनाचा प्रयोग यशस्वी करून कोकणात रोजगार निर्मितीसाठी शाश्वत पर्याय दाखवून दिलाय. त्याच्या या प्रयोगातून प्रेरणा घेत कोकणपट्ट्यात तसेच महाराष्ट्रातील विविध प्रदेशात शेळीपालन व्यवसायात उतरणाऱ्यांना नक्कीच मोलाचं मार्गदर्शन मिळणार आहे.